आता 250 ते 300 रुपयाचे रेटचे माल. 300 रुपये ज्यावेळेस रेटचा माल येईल त्यावेळेस त्यांना ती दुबईची डिमांड चालू होईल आणि ते 300 येण्याची काही शक्यता नाही. येणाऱ्या 3 वर्षामध्ये मागच्या काळामध्ये हा रेट काही भेटला नाही, त्याच्यामुळे 2-3 वर्षापासून दुबई पण बंद आहे आणि ते होऊ शकते. क्या बोलती पब्लिक. तर मंडळी आज 31 ऑगस्ट 2025 तुम्ही बघू शकता सायंकाळचे 5:30 वाजलेले. आवक किती आहे आज, असं काय माल येऊ राहिला जाऊ राहिला अशी परिस्थिती आहे आजची. तर मंडळी आज संध्याकाळचा आम्ही व्हिडिओ टाकतोच आहे. ज्याला कोणाला दुपारचा बाजारभाव बघायचा असेल आपला आधी एक व्हिडिओ पडलेला आहे तो तुम्ही बघून घ्या. आणि हो मंडळी, त्यासोबतच तुम्ही आमच्या चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, त्यामुळे आमचं एक मनोबल वाढणार आहे. धन्यवाद. चला तर आपण आता थेट जाऊया बाजारभाव आता 5:30च्या नंतरचा किती. धन्यवाद. 450 इकडे 5-10 रुपये आम्ही तुमचा मान ठेवतो, बाकी जास्त काही नाही असा विषय. 450 खाली होईल. 481 बोलून 481 मागितला तर घेऊन आमचे 500 वरती हो, अपेक्षा 481 मी 500ची पावती देतो. पावतीचा नाही का आता आम्ही कडे तुमच्या गावात रुपयाचं मान मी ठेवतो. पावती देतो आणि 500ची देतो. पण तुमचं मन नको दुखायला. असं नाही होत. राजा भाऊ कशासाठी मागितला? लोकल साठी मागितला. लोकल या 2 शब्द बोले आपण तुमच्याशी. काय दादा तुमचं राकेश परदेश, गाव? पिंपळणार. पिंपळनेरचे. हो. काय भाव म्हणता? ते 500 करतात, त्यांना 511 सांगितलं. अच्छा, तुमची अपेक्षा 511 आहे, 450 मागताय ते. हा चालेल सर, ठीक आहे, धन्यवाद. हो नमस्कार. तर मंडळी आपले एकदम लांबून असे शेतकरी बांधव आले, ते आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर पण आहे, ते आपला व्हिडिओ हा रोजच बघतात. ते निमगाव येवल्यावरून आलेले. चला आपण थेट त्यांच्याकडे जाऊ. नमस्कार दादा. नमस्कार दादा. नाव सांगा तुमचं पहिलं. अमोल पाटील. तुमचं दादा? सागर ठाकरे. आकाश काळे. सर्व निमगाव येवल्याचेच. काय तुम्ही आमच्या चॅनल बद्दल काय सांगू शकता? रिव्ह्यू बघा कसं. तुमच्या चॅनल बद्दल सांगायचं असं ना की प्रत्येक शेतकऱ्यांनी पाहावं असं चॅनल आहे. म्हणजे मार्केट काय चालू आहे काय नाही चालू, आम्ही घरून निघताना पहिले वाट पाहत असतो. कधी व्हिडिओ पडेल आणि कधी आम्हाला मार्केटचा अंदाज येईल आणि येऊन कसं बोलायचं. एकदम व्हिडिओ चांगला आहे, तुम्ही जे काम करता एकदम व्यवस्थित आहे. अजून तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला की तुम्ही अजून लोकांची सेवा करा, अजून लोकांपर्यंत पोहोचा. म्हणजे तुम्ही हिंदीत चालू केलं होतं ते पण आवडलं होतं आम्हाला, का बाहेरच्या लोकांनी आपल्या मार्केट बद्दल माहिती आपण हिंदी चालू केलंच होतं. हा. पण त्यामध्ये ना आता तुम्ही एक समजू शकता, कारण की आपले जास्त viewers आहे ते मराठी. काही लोकांना आता ग्रामीण भागात राहतात लोक, त्यांना हिंदी सहजा कळत नाही. त्यांना काय वाटतं आता आपण पण हिंदीत चालू केलेच होते प्रयत्न, पण निश्चितच तो पुढे आपला चालूच राहणार आहे हिंदीत. आपण मागे ना पुढं, कारण की आपण इथं नाही, आपण राज्यात करतोय. वेळांतर काय काय पुढं सफरचंद वगैरे येते काय मला तिथे आपला हिंदीचा ऑडियन्स द्यावाच लागेल, कारण की तिथं मला त्यांची भाषा बोलता येणार नाही. हो, त्यामुळेच. ओके, चला आता पहिले भाऊ करून घेऊया. तर मंडळी आपण आज विचारलंय, 2-3 जणांना विचारलं, व्यापाऱ्यांना विचारलंय, खरेदीदारांना विचारलंय, जे काय टमाट्याच्या तज्ज्ञ असेल त्यांनाही विचारलंय की जो पुढचा येणारा महिना आहे सप्टेंबरचा, तो बाजारभावाच्या दृष्टिकोनातून कसा असणार आहे. तर आता आपल्या समोर एफएस या गाड्याचे संचालक फारुखभाई आहे. आपण त्यांनाच विचारू की पुढचं जे महिना असणार आहे त्याचा बाजारभाव कसा असणार. नमस्कार शेठ. नमस्कार. शेठ, पहिले सुरुवातीला आता तुमच्या तोंडूनच सांगा की तुमच्या फर्मचं नाव काय? आपल्या फर्मचं नाव आहे अल फरहान एक्सपोर्ट, मार्क आहे FS आणि आडत भीमाशंकर. आपलं साधारणतः आपण किती वर्षापासून हा व्यवसाय करतात? साधारण 15 ते 20 वर्ष झाले मला. जुन्या मार्केट पासून मी काम करतो. तर मला एक सांगा, तुमच्या एक अनुभवातून एक सांगा मला की हे जे वातावरण आहे मार्केटचं बाजारभावाचा, आता एक 2-4 दिवसापासून वाटतं एक स्थिरपणा आलेला आहे मार्केटमध्ये, पण हा स्थिरपणा असा टिकून राहील का पुढच्या महिन्यात पण सप्टेंबरमध्ये? आता जी मार्केटची सध्या परिस्थिती आहे, रेट वाढलेले आहे आणि हेच रेट कंटिन्यू पुढे राहणार आहे. म्हणजे मागच्या वर्षी सारखं एकदम रेट कधी खाली येणार नाही, कारण मार्केटचा उठाव भरपूर आहे. आणि पिंपळगाव मधलं जे मार्केट आहे आपलं, ते पूर्णपणे अजून सुरू पण झालेलं नाहीये, कारण डिमांड खूप आहे. पुढे पण डिमांड खूप जास्त आहे आणि इथं माल आता सध्या कमी येतोय. अच्छा, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की मार्केट आपलं पूर्णतः चालू झालेलं नाही, तर तुम्ही एक सांगा, एक साधारणतः अंदाज सांगा की व्यापारी किती टक्के चालू झालेले आणि किती व्हायचे बाकी आहे? साधारणतः 50 ते 60% व्यापारी सुरू झालेले आहे. 30 ते 40% व्यापारी बाकी आहे, कारण कोटा पूर्ण होत नाही व्यापाऱ्यांचा. जो आहे मालाची गाडीची लागत आहे त्या हिशोबाने, कारण या मार्केटची कॅपॅसिटी 4-4.5 लाख कॅरेट पर्यंत आपली आहे.
आणि मार्केटमध्ये माल थांबत पण नाही. निश्चितच हाच प्रश्न मला मुद्दा मांडायचा होता. कारण की ज्या पण 2 लाईनी लागत होत्या ते एक चक्कर मारला तरी आम्ही पुढच्या लाईनीला बाईट घ्यायला किंवा परिस्थिती बघायला आलो तर पाठीमागच्या 2 लाईन गायब होत्या. म्हणजे माल येतोय जातोय, ही परिस्थिती जे काय भुलभुलाया चाललाय हा कंटिन्यू असंच राहील का कुठेतरी स्थिर राहील? नाही नाही, आता मार्केट पुढं येणाऱ्या एक 15 दिवसामध्ये मार्केट स्थिर होईल, पण एकदम डाऊन पण जाणार नाही, पण मार्केट स्थिर होईल आणि शेतकऱ्यांना पण 2 पैसे भेटतील आणि व्यापाऱ्यांना पण 2 पैसे भेटतील. त्या हिशोबाने मार्केट टिकून राहील. निश्चित मला अगदी एक शेवटचा प्रश्न आहे की मला एक सांगा की आपली एक सरासरी असणार आहे 400-500 किंवा का त्यापेक्षा कमी जास्त होणार आहे, एक स्थिरता सांगा. 400-500 ची मार्केट स्थिर मध्ये राहणार आहे, कारण एक्सपोर्ट वाले त्याच रेट मध्ये घेणार आहे आणि लोकल वाल्यांचा 300 ते 400 रेट आणि राहणार आहे. शेवटचा एक प्रश्न अगदी की आपला आता एक्सपोर्ट चालू झालेला आहे, गुवाहाटी चालू झालंय, लोकल चालू झालंय, तुमचं बाकीचं कानपूर वगैरे इकडं काय युपीचे जेवढे काय असणार आहे सगळं चालू झालंय. मला एक सांगा की आपलं दुबई कधी चालू होणार आहे? दुबईचे चान्सेस कमी आहे, कारण दुबईवाल्यांना इराणचा माल येतोय आणि त्यांचं रेट आणि आपलं रेट कधीच स्पोर्ट होऊ शकत नाही. त्यांना लागतं 250 ते 300 रुपयाचे रेटचे माल. 300 रुपये ज्यावेळेस रेटचा माल येईल त्यावेळेस त्यांना ती दुबईची डिमांड चालू होईल आणि ते 300 येण्याची काही शक्यता नाही. येणाऱ्या 3 वर्षामध्ये मागच्या काळामध्ये हा रेट काही भेटला नाही, त्याच्यामुळे 2-3 वर्षापासून दुबई पण बंद आहे आणि ते होऊ शकत नाही. कारण गुवाहाटी, युपी, गुजरात जेवढे आहे, हरियाणा वगैरे हे सगळं एवढा उठाव होते तर रेट तुटायचं काही कारण नाही. याच्यामध्ये रेट स्थिरच राहणार आहे. ओके, तर हे होते आपले फारुख चाचा. यांनी अतिशय मोकळ्या पद्धतीने जे काही टोमॅटो बाजारभावाचं आहे ते विश्लेषण एकदम सुळसुटीत पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. धन्यवाद. ओके, नमस्कार. तर आता आपण बघूया हे आपले एकदम ज्येष्ठ असे सदामामा सोशा आलेले, आपण त्यांना विचारू बाजारभाव कसा असणार आहे. एक आपले म्हणलं ना टमाट्याबद्दल एक तज्ञ येते, कारण की त्यांचा व्यवसाय हा साधारण 40 ते 50 वर्षापासून हा व्यवसाय, अगदी लहानपणापासून तो व्यवसाय करता येते. तर आपण त्यांनाच विचारूया सप्टेंबर मध्ये बाजारभाव कसा असणार. नमस्कार मामा. सरासरी मार्केट 360-400 रुपये राहणारच आहे. नाही, आता जो येणारा जो सप्टेंबरचा काळ असणार आहे त्याच्यात बाजारभाव कसा असणार? 250-300 पैसे कमी येणार नाही. अच्छा, म्हणजे मार्केट स्टेबल आहे. मार्केट स्टेबल राहील आणि आणि आज पावसाने नुकसान बी झालेलं त्यामुळे मार्केट स्टेबल राहील. हो. एवढं सजी खाली येणार नाही. आता एक सांगू शकता तुम्ही आपले जे शेतकरी बांधव आहे त्यांना एक सांगू इच्छिता का नाही तुम्ही ते काय म्हणजे तुमचे औषध वगैरे व्यवस्थित मारा वगैरे काही तुरंत त्याची मग काय झालं, पाऊस चालू होता त्या टायमाला त्यांनी पाऊस मारले. आता काय हे दिसून वातावरण पण येतंय का? कारण की माल एकदम साफ येतोय. साफ येत माल येतोय. हा. त्यांनी जे त्यांची कष्ट करण्याची ते ताकद आहे त्यांची किती पूर्णपणे असं आता माल व्यवस्थित साफ आहे एकदम. ओके, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, बोला. अहमदच भाऊ, आजची काय तुमची रेट काय आज? बांगला चालू आहे 500-520 रुपये. 520. गेटवर 41 पण देत आहे. द्यायला मग थोडं खाली व्हायला 500 पर्यंत खाली होतं. 480 ते 500 रुपये खाली होतं. अच्छा अच्छा. तुम्ही काय मागितलं आज? मला गाडी वगैरे झाली? ती गाडी झाली. आता लोकल चालू आहे. लोकल काय केली आता? 450 ते 450 रुपये. माल मिडियम असला चालतो 700 पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद मामा. ओके ओके. चला, लोकलला मागितलं का? लोकलला मागितलं. हो. नमस्कार शेठ. नमस्कार. नाव काय तुमचं? गणेश बनकर. गाव? नाही, चांदवड तालुका बडालेगाव, रायपूर. रायपूर पाठायचे म्हणजे समाधान या माटेन त्यांच्या गावचे. हो, समाधान या माटेन त्यांच्या गावचे. काय काय भाव मागितलं दादा? तू लोकल आहे आता 461 दिलाय. समाधानी काय समाधानी आहे? म्हणजे लोकल माल पण बघू शकते मंडळी. माल पण medium झालेलं आहे. किती थोडं दादा? असं 14-15 थोडं. 14-15 थोडं असं. म्हणजे यावर्षी तुम्हाला 800-900चं मार्केट सापडलंय. हो, सापडले. यावर्षी कसं वाटतं तुम्हाला? खूप समाधानी शेतकरी. आणि 800-900 रायपूर भाड्याने खासियत 800-900 नको, 400-500 टमाटे चालू होणार आहे, तोपर्यंत पिंपळगाव मार्केट चालू होणार नाही. कारण पिंपळगाव मध्ये सर्वात पहिले माल येणार रायपूर भाड्यानेच. हो, बरोबर आहे. म्हणजे तुमचं गाव पण आहे तसं. कशी परिस्थिती तिकडची दादा? गावची परिस्थिती कशी आहे अजून? बरी अजून चालतील. प्लॉट वगैरे किती अजून काही नवीन कमी येतंय? झाले, नवीन नाही आता. आवरत आले का हो. तुमच्याकडचे? ओके. परिस्थिती कशी, वातावरण कसं गावाचं? वातावरण तर नाही एवढं पोषक वातावरण आहे टमाट्याला. नाही. धन्यवाद दादा. एमकेचं काम कसं आहे सांगतो. नमस्कार शेठ. बोला. तुमच्या मार्केटचं नाव सांगा. TVC बारामती. बारावंतीचं लोकलचं माल. लोकल काय मागितलं शेठ आता? लोकल 71 रुपये दिले. काय 471 रुपये. मंडळी बघू शकता तुम्ही माल कसं आहे. चांगला माल आहे, एकदम मीडियम आहे, व्यवस्थित माल आहे. बघू शकता तुम्ही एक सारखा माल. कोणाचा शेठ तुमचा आहे? नमस्कार काय बोला ना. नाव काय तुमचं? शशिकांत दत्तात्रय जाधव, गाव? कानमंडळे, कानमंडळी. चांदवड. किती तोडा आहे का? 6. 6 तोडा आहे. काय मागितलं? 471 रुपये. अपेक्षा काय?
अपेक्षा होती आता तशी आमची 500 रुपयाची, पण मग आता ते कलर आहे मालाला, माल व्यवस्थित माल आहे. पण व्यवस्थित आहे आणि त्यांचं काम पण व्यवस्थित आहे. चालेल चला धन्यवाद. ओके. सारे नमस्कार सर जी. नमस्कार नमस्कार बोलो। लोकल के लिए है क्या? लोकल हाँ ये क्या लिया क्या भाव लिया? ये 421 मिली 421. मित्रांनो माल बघू शकता, मीडियम माल आहे, त्यामुळेच हा 421 असा गेलेला आहे. दादा नमस्कार, कुठून आले? तांदूळ चांदोळवरून आले. किती तोडे आपल्या? आहे ना 8 कुठे आठवण तो आधीचा बाजार भाव भेटला, सापडला ना व्यवस्थित? 700, 800, 900 सापडला का नाही? या वर्षी कसं झालं? व्यवस्थित झालं. धन्यवाद दादा. टीबीएस टीबीसी बाराबंकी गाळ्याचे जे संचालक आहे नितीन भाऊ, त्यांनाच विचारूया की सप्टेंबर मध्ये बाजार भाव कसा असणार आहे. नमस्कार. नमस्कार. मला एक सांगू शकता, कारण की आपल्या शेतकऱ्यांची काहीतरी शंका आहे एक छोटीशी, की सप्टेंबर मध्ये बाजार भाव कसा असणार? 12 सप्टेंबर मध्ये ना बँगलोर जोरात राहील. बँगलोर बाजार भाव कसा असेल? आता स्टेबल होऊन जाईल. स्टेबल. हो स्टेबल आता बाजार भाव असाच असणार का? हो स्टेबल नक्की. हो. आणि मला एक सांगा, तुम्हाला काय वाटतं? 100% टेबल होणार म्हणजे असं स्थिर असं कमी स्थिर नाही होणार ना? कमी नाही होणार काय आता ते बाजार भावावर आज तर काय गाड्या थांबलेल्याच नाही, येऊ राहिला जाऊ राहिला माल. तुम्हाला काय वाटतं आज काय असं चलबिचल वाटतं, गुलगुल्या वाटू राहिल्या का नाही? आता ते दरवर्षी बाजार भाव काय कळू राहिला का नाही? बघ, ते समजत नाही, पण आपलं जे रेंज घ्यायचं त्या रेंज घ्यायचं आपण. असं शेतकरी काही सांगते, पण आपलं जे रेंज त्या रेंज मध्ये आपण घेतो माल. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला 2 शब्द बोलले, धन्यवाद.